शुरुआत करेंगे इस ओवर की, इस शो के इससे पहले कि ओके अंपायर आपके साथ रेडी प्ले जो की शुरुआत आज का अंतिम दिन और शुरुआत पहले ही गेंद पर जो कि होगी इस मैदान पर नीलकंठ के हाथ से मोर्चा संभालते हुए शॉर्ट गेंद ऑन साइड पर स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर पहली गेंद पर जो कि आगाज 4 रन का। थैंक यू डीजे। शुरुआत के माहौल में जो कि पहली गेंद पर चौका निकलता हुआ और वापस खेल शॉर्ट गेंद फिर से ऑन साइड पर स्क्वायर लेग बाउंड्री पर अंदाज वही है और भाई को भाई परिणाम भी वही है मैदान पर 4 रन के लिए। ऑफ स्टंप के बाद से इनको कट के इनको ऑन साइड पर खेलने का प्रयास किया, हालांकि टाइमिंग उतनी कुछ ठीक ठाक नहीं है लेकिन जब तक इनको उठा पाएंगे 1 रन बनता हुआ और सिंगल के साथ टीम का स्कोर पहुंचा 9 रन जबकि कोई नुकसान नहीं। वडेश्वर चषक 2023 का पड़ाव मैदान पर चलता हुआ जो कि अंतिम दिन आज का और मकर संक्रांति के शुभ अवसर पर सभी को हमारा प्यार भरा नमस्कार। योगेश परब हो कृष्णादेव जी हमारे साथ जो कि टेनिस क्रिकेट डॉट इन के माध्यम से जो कि कुछ इंसान जुड़ चुके हैं हमारे करीबी दोस्त है वो भी मनोज वाक और उनके साथ जो कि राकेश इरमानी ये जोड़ी हमारे साथ जो कि यूट्यूब के माध्यम से जो मुकाबले दिखा रही है एक बेहतरीन अच्छा प्रदर्शन साथ साथ मेरे को साफ जो क्लियरिटी बहुत अच्छी और हमेशा हम जिक्र से कहते हैं कि बहुत अच्छे मुकाबले इस मैदान पर देखने को मिलेंगे आपके राइट हैंड और मतलब लेफ्ट हैंड से इस बार ऑन साइड पर डीप में खिलाड़ी मौजूद है लेकिन फिलहाल वो बनेगा शायद मुझे लग रहा है दर्शक मैदान पर 4 रन के लिए क्रूशियल टाइमिंग मैदान पर चीजें आपको ध्यान रखना पड़ेगा मैच पर। वापस खेल मैदान पर 3 चौबे मैदान पर लो फुल टॉस गेंद फिर से तगड़ा प्रहार खिलाड़ी मौजूद है लेकिन शायद पे आज ये कहा ये बिल्कुल नहीं चलेगा। फुल टॉस गेंद थी शायद फुल टॉस गेंद पर मौका था उस कैच को लेने का और ये गेंद सीमा रेखा से पार 4 रन के लिए। एक 1.5 गज आगे गेंद गिरी बहुत आगे गेंद गिरी 1.5 गज मतलब भाई बाउंड्री लाइन से बहुत आगे गेंद गिरी है 1-1.5 गज का फासला था उस बाउंड्री में इसलिए हमें आसान होगा बताना हमें भी यहां से हमारा लाइनमैन वहां पर मौजूद है। फिर से ऑन साइड पर शॉट फिर से अंदाज वही है अब मात्र फिर से इसी वजह पर एक ही रन मिलेगा। कॉल अच्छा नीलकंठ के सीधे थ्रो हाथों में आता हुआ 1 रन के साथ अपने निजी 9 पर और टीम का स्कोर 18 रन मैदान पर जबकि इस बनते हुए इस टोटल में पहले ओवर में सर्वाधिक सबसे महंगा और इस प्रतियोगिता का 18 रन का ये पहली बार हो चुका है।
और कल के मुकाबले में देखा जाए तो पहला और जिसमें कुल मिलाकर मेडन और डाला गया, जो कि विवेक द्वारा। मतलब बहुत कुछ 2 दिन से नाटकीय परिवर्तन हो रहा है, लेकिन फिलहाल संतोष शर्मा का ध्यान में रखना पड़ेगा। अगर ये बाजी हारते हैं तो वापस बाजीगर बनने का कोई मौका आपके पास नहीं है। तो आज भरपूर लड़ना पड़ेगा मैदान पर आने वाली चारों टीमों के लिए। धन्यवाद। गेंदबाजी तब्दीली मैदान पर बॉलिंग मोर्चे पर रहेंगे सामने से अंकुश मैदान में। संतोष शर्मा का थोड़ा जल्दी कीजिए, 7 मैचेस दिन में बचे अभी तक। अभी तक 7 मैचेस बचे, तो सो प्लीज आप थोड़ा जल्दी कीजिए। शॉर्ट गेंद ऑन साइड पर खेला गया स्लिप मिडॉन पर, जहां पर फील्डर मौजूद है। मिडॉन का खिलाड़ी बहुत तेज है, युवा खिलाड़ी है, बहुत अच्छी फील्डिंग करते हैं। एक रन वहां पर रोकने का प्रयास वो बिल्कुल नहीं होगा, क्योंकि देखिए लेफ्ट हैंडर खिलाड़ी ने 4 गेंदे खेली, 10 रन बनाए। और राइट हैंडर जो कि इस वक्त जयेश सरमलकर, जो कुल मिलाकर 3 गेंदे खेली, 9 रन अपने खाते में बताते हुए, मतलब 2 चौबे, दोनों मिलकर 2 4 चौबे लगाए बाउंड्री लाइन के बाहर। एक कैच छोड़ा गया मैदान पर मिड विकेट सीमा रेखा पर, क्योंकि उन्होंने कहा भाई सूरज आंखों के सामने, इसलिए बहुत बार कहते हैं भाई आपको मैन ऑफ द मैच आप अगर एक आध ले भी लेते तो एक कैप मिल जाता और आज उसका पूरे फायदा हो जाता। आपके सर पर कैप ना होने के कारण आपको शायद थोड़ा सा तकल्लु हुआ, शायद मेरा अंदाज यही होगा। लेकिन चलिए वापस इस खेल में गेंदबाजी बहुत प्रभावशाली रहेगी इस वक्त इस खिलाड़ी की गेंदबाजी में, जो कि तब्दीली अंकुश मैदान पर वापस। और इस बार रिवर्स के अटेम्प्ट, गेंद पॉइंट बाउंड लाइन पर निकल रही है, शायद जहां से घूम कर गेंद वाइडिश गली पर लेकर थर्ड मैन पर निकली है। देखिए गेंद में घुमाव प्राप्त कर लिया वहां पे डांसिंग दूर से आउट मिले, जहां से 2 रन मिलेंगे आपको। 1-2 के साथ शुरुआत बहुत ठोस हो गई है मैदान पर और रनों की संख्या में इजाफा होता हुआ, जबकि 21 रन पर पहुंचा टीम का स्कोर अंतिम 8 गेंदों पर। देखिए प्रतियोगिता में और एक टीम जिसने अंतिम पहले 8 गेंदों पर लगभग 26 रन जोड़े हैं, जो स्वराज फाइटर्स टीम थी। और इस बार पैड पर लगी हल्का सा अपील, क्या विकेटों के सामने है? बिल्कुल ही अंपायर ने कहा विकेटों के सामने है, लेकिन थोड़ी सी हाइट थी गेंद पर। यह बहुत बड़ा इश्यू था हाइट का, शायद वही कारण था, लेकिन रिवर्स की आवश्यकता नहीं थी। कल रात आपने मैच देखा, बहुत बढ़िया मैच देखने को मिला सेमीफाइनल का मुकाबला। इस बार इनसाइड आउट, खिलाड़ी वहां से बहुत दूर है, चाहे जब तक पहुंचेंगे ना आराम से दौड़कर 2 रन निकल सकते हैं। देखिए नो मैच लाइन में गिर जहां से आपको 2 रन मिलते हैं। देखिए ये 2-2 रन आपको भी रोकने पड़ेंगे, क्योंकि यहां से बहुत जो कि शुरुआत बहुत ठोस की थी। लगभग पहले ओवर में आपने जब 18 रन जोड़े, तो इस हिसाब से अगर देखा जाए तो 70-75 के आसपास से टोटल बन सकता है। ये उम्मीद है सामने वाली टीम को, लेकिन उसके लिए आपको एक प्रमुखशाली गेंदबाजी करनी पड़ेगी, प्रभावशाली भी, और खासकर विकेट चाहिए मैदान पर, जो आप ले सकते हैं मैदान में। वो हल्के से बल्ले पर लगी है विकेट कीपर, क्या वहां से बगल से जब फील्ड हो पाती, रन देने के सभी आसार लगभग समाप्त होते हुए। एक बेहतरीन मॉल देखिए ऑफ स्टंप के कितनी दूर से रखिए। अब जब राउंड विकेट से गेंदबाजी करते हैं तो अमन कौन बाहर रखना पसंद करते हैं, जहां से शरीर से दूर रखा जाए बल्लेबाज के। लेफ्ट हैंडर खिलाड़ी के लिए वही कुछ बिल्कुल पैत अपनाते थे कि गेंदबाज बिल्कुल बाहर रख रहे, शायद मौका नहीं दे रहे हाथ खोलने का, जो शुरुआत में रहता मौका उनको। शॉर्ट टर्म पुल किया गेंद को ऑन साइड पर,
मिड विकेट सी मारेगा कि सर के ऊपर से बिल्कुल नहीं आएगी, लेकिन जहां तक फील्डिंग का सवाल है, एक बहुत बढ़िया फील्डिंग मैदान पर 2 रन बनते हुए। इन 2 रन के साथ टीम का स्कोर अत्र मात्र जो कि 26 रन पहले 2 ओवर समाप्ति के बाद खेल समाप्त होता 2 ओवर का, मतलब पार्टनरशिप बहुत अच्छी शुरुआत की पहली 2 ओवर में। थँक्यू डीजे मयूर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत मंडळातर्फे. आपला जवळचा आणि खास मित्र, खासकर मुंबईवरून जो येतोय मयूर. तो चलिए वापस खेल में लेकर चलते. संतोष के हाथ में गेंदबाजी का मोर्चा, जहां से सवाल मैदान पर इस ओवर का. और इस बार बढ़िया ऑन साइड पर खेला गया. ऑफ स्टंप के बाहर से अपने आप में जो जगह बना रहे, रूम बना रहे, बहुत काम करते हुए. ठीक है, ये शॉट आसान नहीं रहते कभी भी. आपको इसलिए प्रैक्टिस चाहिए हर वक्त. जो प्रैक्टिस के साथ आपको इस बात को भी ध्यान में रखना पड़ेगा कि आपकी फिटनेस क्या है मैदान पर, और वही कुछ दर्शाते हुए मैदान पर. देखिए ऑन साइड पर खेलकर 2 रन बटोरना सहज काम नहीं, आसान नहीं है, लेकिन 2 रन वहां पर बनते हुए और टीम का स्कोर अपमात्र मैदान पर पहुंचा. कुल मिलाकर जबकि इस वक्त 28 रन, जबकि 13 गेंदों पर. अंपायर की तिगड़ी काम करते हैं हमारे साथ, तो जो कि महेश परब, बाबू टेमकर और बबी, जो कि शॉर्ट गेंद बिल्कुल यहां पर क्या स्टंप के ऊपर से, मुझे लग रहा है बिल्कुल स्टंप के ऊपर से आपने बहुत ज्यादा शफल कर लिया जयेश. और दूर से खेलने का पास लॉन्ग लेग से मारेगा, पर फील्डर वहां पर तैनात है या नहीं, बिल्कुल है तैनात कैचिंग पोजीशन के लिए. मतलब प्रोटेक्शन दिया गया वहां पर, खासकर फील्डर के लिए, इस खिलाड़ी के लिए, इस शॉट के लिए. नहीं, ये रिवर्स नहीं, रिवर्स तो बिल्कुल आप वाइट तो नहीं मांग सकता अंपायर से. देखिए आपने ये पोजीशन बदली ना, तो अंपायर के मन में भी वो बहुत से सवाल पैदा करती है. और आजकल हम बहुत देखते हैं शफल करने के बाद रिवर्स के लिए ज्यादातर अंपायर वाइट नहीं दे सकते, क्योंकि आपने जो डांस अपना बदला है बहुत कुछ रहता है, और अंपायर के मन में वो बिल्कुल सवाल रहते हैं, और वही कुछ बात बताते हुए अंपायर कि आजकल बहुत से नियमावली बदल चुकी है, तो शायद इसलिए अंपायर ने वाइट करा नहीं भी जाएगा. सामने के गेंद को हवा में रखा, परेशान पहले क्या, उसके बाद एक सफलता मैदान पर. 2 गेंदें लगातार डाउन, उसके बाद थोड़ी सी हारागारी, जल्दबाजी की वहां पर जयेश ने, और अपना बहुमूल्य विकेट जो कि मैदान पर कुल मिलाकर 13 रन पर दान करते हुए, और आउट मैदान पर जयेश सरमलकर जो कि इस मैदान में. और नया खिलाड़ी आकाश मैदान पर. आकाश की खास बात, पूरे प्रतियोगिता में बड़े शॉट के साथ अपना खाता खोला. ये इस खिलाड़ी का खास रिकॉर्ड है, बड़ा रिकॉर्ड. और उसके बाद अगर फिर से बताऊं आपको, तो फरवरी के महीने में 3, 4, 5 तारीख को इसी मैदान पर अंशुल प्रीमियर लीग होगा, जो कि एपीएल, एक बड़ा आगाज, एक बड़ा जो कि मौका. युवा खिलाड़ियों को बहुत से मौके मिलेंगे इस मैदान पर अपने आप को साबित करने के लिए, और मैं कहूंगा इससे बेहतर आपको प्लेटफॉर्म नहीं मिल सकता.
वापस से मैदान पर तीसरे ओवर का खेल चलता हुआ। ऑफ स्टंप पर गेंद कट किया, बिल्कुल शरीर के करीब लेकर को पॉइंट पर हल्का सा पुश किया। हालांकि टाइमिंग देखिए, बहुत खूबसूरत टाइमिंग। अरे शॉट है, मैं कहूँगा सही सोच वहां पर। इतना शरीर के करीब लेते आप गेंद को हल्के से रखते हैं, लेकिन हवा में नहीं रखी। एक रन के साथ रनों में इजाफा, 30 रन पर पहुंचा टीम, 29 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। संतोष सरमाकर सामने से, जो कि सुनील के लिए, सुनील बहुत घातक बल्लेबाजी, एक ऑलराउंडर भूमिका मैदान पर सुनील की। सिर्फ एक मैच में उनका प्रदर्शन नहीं, बाकी हर उस मैच में एक अहम भूमिका। आज गेंदबाजी में बहुत खर्चीले है ये, बहुत खर्चीले, लेकिन बल्लेबाजी में कहूंगा वो काम पूरा करते हुए। थोड़ा अंपायर जल्दी कीजिए, संतोष सरमलकर जल्दी कीजिए। शाम तलक भाई 7 मुकाबले समाप्त होने, 6 ओवर के, शायद 8 ओवर के भी बात में हो सकते, लेकिन अब मुझे तो लग रहा है कि 8 ओवर के सेमीफाइनल देखने को मिल सकते हैं आपको, लेकिन आप इसलिए थोड़ा जल्दी कीजिए। लो फुल टॉस, खिलाड़ी वहां पर मौजूद, नेकंट और बैक टू बैक ओपनिंग जोड़ी को आउट करते हुए 2 विकेट एक हुई ओवर में, बिल्कुल पासा पलटा मैदान पर। और 2 विकेट के नुकसान के बाद 3 और समाप्ति के बाद टीम का स्कोर अब मात्र मैदान में पहुंचा 29। त्याच्याकडे जबाबदारी ती अंकुशवर. 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ समाप्त आलाय. 29 धावा या धावफलकावर. 29 बघा धावा या धावफलकावर. भव्य आयोजन, क्रिकेटचा रणसंग्राम जणू काही विद्यमान 16 या मैदानावर रंगला जातोय. आणि मान्यवर कक्षाच्या एंडकडनं गोलंदाजी बारकवार गोलंदाज सज्ज होईल. आकाशाला अंकुश. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा, धोक्याची घंटा वाजलाय. चेंडू सरळ सीमा रेषा बाहेर, 6 धावांसाठी सुंदर चेंडू होता. पस्तीस धावा धावफलकावर. आकाशने सुरुवात केली या मैदानावर ताबडतोब फलंदाजीला. बिग हिटर म्हणून त्याच्याकडे दजरा ते आकाशनं षटकारानं आगाज केलाय. अंकुशचं स्वागत केलं नवदीप गोलंदाजावर. पहिल्या चेंडूवर हल्ला बॉल, 6 धाव्यानं सांघिक धावफलकावर 35 धावा. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय डीप स्क्वेअर लेगकडनं. पहिल्या प्रयत्नात चूक करतोय, चुकीची परतीची फेक, तोपर्यंत दुहेरी धावसंख्येची मोहर आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर मजल मारतोय. 37 धावा या धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 37 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 आहे प्रगतीपथावर. 2 मोहरे सलामीचे बिनीचे फलंदाज माघारी परतलेत. गावडेवर सगळंच आहे. स्वराज्य फायटर नाणेफेक जिंकून लढत करतोय मैदानावर क्षेत्ररक्षणाची. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. एस्टनवरून थोडासा चेंडू जातोय, पंचांकडे अपील केलं जाते. पाय चिचा पण सांगतात आउट लेग स्टेक. एकूण पंचांची आपल्याला पाहायला मिळत.
निर्धाव चेंडूची गणना होते, सोडून द्यायचा होता वाईट चेंडू म्हणून. आकाशला या ठिकाणी प्रश्न उभं राहिलं. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे आणि झेल टिपलं जात आहे. ताकद कमी, आत्मविश्वास जास्त असा फटका आकाशचा संपतोय. 7 ते 8 धावांची बहारदार खेळी झाली संपुष्टात आणि पुन्हा वळूया सुमधुर संगीताकडे. सदतीस धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि काम केले मैदानावर अंकुशच्या. अंकुशचं स्वागत केलं होतं षटकारानं आणि त्याच अंकुशनं स्वागत केलंय मैदानावर. डेप्युट विकेटला झेल घेतलाय नितीन केरकरनं. सुरेखा या ठिकाणी गोलंदाजी, नवीन फलंदाज मैदानावर. संघ या ठिकाणी संघाचा तारणहार. संघाला ज्यावेळी संकट होतं त्यावेळी त्यानं आपले संकट दूर केलंय असा खेळाडू मैदानामध्ये तो गावडेवरील संघाचा विवेक गावडे, स्वतः मालक मैदानामध्ये. आज स्वतः मालक पाहायला मिळेल मैदानात. सुरेख गोलंदाज असू टप्प्याचे गुण. ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला खेचून टोलवा इरादा. हा इरादे थोडेसे या ठिकाणी दूर राहत आहेत. काम केलंय मैदानावर. पहिले 2 चेंडूंवर थोडीशी मोठी धावसंख्या आणि त्यानंतरच्या 2 चेंडूंवर सुरेख गोलंदाजी करत 4 चेंडूंचा या मैदानावर 5 चेंडूंचा हा खेळ समाप्त होतोय. नागेश स्ट्राईक एंडला विवेक आणि षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू घेऊन संच होतोय गोलंदाज अंकुश पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी. पंचांकडे पायचीच अपील जरूर केलंय मैदानावर. पण सांगताय थोडासा दूर आहे या स्टॅम्पपासून एक पाय आणि त्यामुळे विचार केला आउट ऑफ द लिस्ट का. निर्धाव चेंडून सांगता होते. षटक क्रमांक 4 होते समाप्त. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक असेल येणाऱ्या कालखंडामध्ये. सांघिक धावफलकावर स्थिरावलाय तो 37 धावा या धावफलकावर. 24 चेंडूंचा खेळ, 37 धावा धावफलकावर. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रात मी म्हणेन 60 ते 65 धावा केल्या, 55 धावा केल्या तर फायटिंग टोटल असेल. कारण तगडा खेळाडू आहे समोर जरूर, पण तेवढीच तगडी गोलंदाजी आहे. कारण समोर नागेश सारखा फिरकी गोलंदाज आहे, सुनील अणसुरकर सारखा एक गोलंदाज आहे. म्हणजे दोन्ही संघ एकदम तुल्यबळ संघ आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर सामना होईल हर्ष 11 विपक्ष ओम साईराम. दोन्ही कर्णधार आपल्याला पहिला आणि अंतिम पुकार. दोन्ही कर्णधार आपल्याला पहिला आणि अंतिम पुकार. हर्ष 11 आणि ओम साईराम टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा निर्णय पंच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटकामध्ये जे महत्त्वाचं षटक स्लॉक ओव्हरचं षटक संबोधलं होतं. डाव्या हाताचा फलंदाज संच होईल नागेश. स्ट्राईकला विवेक आणि फिरकीचा जादूगार टेनिस क्रिकेटचा ज्याला ढेर सारा असा अनुभव मैदानावर तर संतोष सरमळकर आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष सरमळकर सज्ज होतोय आमच्या माध्यमावर कक्षाच्या एंडकडनं. आज लढत स्वराज्य फायटर्ससाठी अतिशय महत्त्वाची आणि अग्रस्थानवर गावडेवारी संघ प्रयत्न करतोय. आडव्या बॅटनं फटके टोलवाबे ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा या ठिकाणी पंचांकडे अपील केला जात आहे. दोन्ही पंच बातचीत करतील मैदानात. उत्साहाचा अपील आहे. बघूया नागेश स्तब्ध राहतोय मैदानावर. आठव्या बॅटनं फटका मारायचा ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू थोडंसं फ्रस्ट्रेशन उभं राहिलाय मैदानावर. अपील अतिशय जोरदार आहे आणि महेश परब आणि बाबू टेमकर यांची बातचीत होते आणि मैदानावर विचार केला. 2 पंच आपल्या जागेवर येतील, योग्य तो निर्णय देतील आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल. आऊट टिकवून देत आहे पंच, कारण बॅटच्या खालून कुठेतरी चेंडू लागतोय की काय आणि त्यामुळे लेग पंचांबरोबर बातचीत केल्यानंतर लेग पंच सांगतायत आणि बाद होतोय तो मैदानावर. हा निळखंठचे बंधू नागेश हा मात्र माघारी परततोय.
फलंदाज मैदानामध्ये साभाजी मैदानामध्ये पावलं आजमावतोय. स्लॉक ओव्हर बॅटिंग चेस पावलं षटक हलक्या हातानं घेऊन काढतोय. कव्हरला चेंडू पाहायला मिळतोय. 2 ते 3 खेळाडू चेंडूच्या मागे आणि आल्या आल्या आगाज करतोय मैदानावर चौकारानं. सर्कलच्या बाहेर लॉग ऑन लॉग ऑफ डीप मिड विकेटला एक खेळाडू. शॉट थटमॅनला एक शॉट स्क्वेअर लेग शॉट मिड ऑन लेग शॉट मिड ऑफ क्षेत्ररक्षक कव्हरला पॉइंटला हे चक्र उरसलंय मैदानावर. सुरेख गोलंदाजी एका खेळाडूला माघारी परतावं लागतंय की काय धावचीच्या स्वरूपात. पंच या ठिकाणी सरळ हात उंचावतायत ते मात्र धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागतं. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता. मी म्हणेन अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न आणि चौकारानं ज्यानं सुरुवात केली मैदानावर त्या फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. कुठेतरी खराब क्रिकेट मी म्हणेन गावडे वॉरियर्स संघाचा, कारण गरज नव्हती. कारण समोर तगडे फलंदाजी आहे आणि तगडा धावफलक उभा राहायचा आहे तर मैदानावर संयमी खेळीचं रूपांतर करावं लागेल. बेचाळीस धावाच्या धावफलकावर 42 धावफलकावर 5वं षटक प्रगती पथावर आणि या गावचा बाहुबली मैदानामध्ये पावलं टाकतोय तो योगेश गावडे मैदानामध्ये. योगेश आणि संतोष सळमळकर ही लढत ही मैदानावर हलक्या हातानं केवळ करतोय. चेंडूला दिशा दिली जाते का मिडऑफ क्षेत्ररक्षक येतोय स्केनवर परतीची फेक. तोपर्यंत एक धावसंख्या आणि एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 43 धावफलकावर मंडळाचं अध्यक्षांचं या ठिकाणी आगमन होतंय. मंडळाचे अध्यक्ष अक्षय गावडे आपलं सरस स्वागत आज कॉमेंट्री बॉक्समधून. पुढे सरसावत मोठा फटका बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा बारदार फटका. सर कॅमेरामॅन राकेशचं स्वागत केले आहे आणि या 6 धावेनं सांख्यिक धावफलकावर खेळ समाप्त झालाय. हर्ष 11 कर्णधार आणि ओम साईराम कर्णधार आपल्याला अंतिम पुकार. टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. हर्ष 11 प्रथमतच तुम्हाला सांगितलं तर सामना सुरू होण्याच्या आधी 5व्या षटकाला तुम्हाला अंतिम पुकार केला जाईल आणि 6वं षटक संपायच्या आधी दोन्ही कर्णधारांना विनंती असेल. हर्ष 11 आणि ओम साईराम. हर्ष 11चा कर्णधार इथे उपस्थित आहे. ओम साईराम कर्णधार टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या आणि स्पर्धेच्या माध्यमातून
सन्मान्य पांडुगवडे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं सहर्ष स्वागत मान्यवर कक्षामध्ये गोपी काका आपलं सहर्ष स्वागत आणि त्यांच्यासमोर त्यांचे मित्र त्यांचं पण सहर्ष स्वागत. मान्यवरांची तेव्हा गर्दी आजच्या दिवसात या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. अंतरिम षटक आहे शेखर गावडेवर जबाबदारी असेल अंतरिम षटकाचे. बघूया या मॅचमध्ये काय होतं येणाऱ्या कालखंडामध्ये. सांघिक धावफलक धावफलकावर 49 धावा या धावफलकावर. आडव्या बॅटनं सुंदर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुरून जातोय चेंडू आणि चेंडू सरळ सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. चौकाराने सांघिक धावफलकावर फाईट इंटर उभी करतोय. 53 धावा या धावफलकावर येणाऱ्या कालखंडामध्ये चौकारानं आगाज केलाय मैदानावर. जिल्ह्याचा बाहुबली दाजी नाईक आणि या गावचा बाहुबली संच होईल. या गावचा बाहुबली संच होईल तो मैदानावर. योगेश गावडे हर्ष इलेव्हन कर्णधार टॉस साठी या. आणि हा टॉस जाईल मान्य मंडळाचे अध्यक्ष अक्षय गावडे यांच्या शुभ हस्ते. हर्ष इलेव्हन आणि ओम साईरामच्या या ठिकाणी सुंदर पद्धतीचा आहे क्षेत्ररक्षण अनुभवी खेळाडू मैदानावर. अमोल घाडी परतीची फेक तोपर्यंत एक धावसंख्या आणि एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 54 धावा धावफलकावर. टॉस होतोय अध्यक्षांच्या हस्ते. टॉस विन कोण? हर्ष इलेव्हन. आपला निर्णय आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कळवा. दोन चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. मॅच सुंदर आहे मैदानावर कारण बाहुबलीनं काम केलंय मैदानावर. चौकार टोकून फायटिंग ड्रिल उभी केली आहे. 54 धावा या धावफलकावर. स्वराज्य फायटरची लढत अतिशय महत्वाची असेल आणि स्वराज्य फायटरसाठी हा सामना अतिशय लाख मोलाचा आहे कारण एक संघ जरूर क्वालिफाय झालाय. हर्ष इलेव्हन टॉसमॅन इलेक्ट्रिक टू फील्ड आणि फलंदाजीसाठी तयारीत राहा ओम साई राम संघ. चला गौरव गावडे तयारीत राहा आणि एका बाजूला हर्ष इलेव्हन कर्णधार अनिकेत देऊलकर क्षेत्ररक्षण तयारीत राहा. पंच आपल्याला विनंती असेल मैदानात तिन्ही पंचांना कारण सामन्याला थोडंसं टाइम द्या आणि त्याच एवढ्याच मिनिटांचा अवधी द्या खेळाडूंना कारण सामन्यांना उशीर होतोय. मोठा फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगला चेंडू बराच वेळ हवेमध्ये नोमॅन्स लाईनमध्ये विसवला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय परतीची फेक करतोय तोपर्यंत मात्र एकेरी धावसंख्येचं रूपांतर हे दुहेरी धावसंख्येमध्ये केलं जात आहे आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 56 धावा धावफलकावर. 56 धावा धावफलकावर. पांडुगावडे आज 2 बंधू लढतील मैदानावर. एका बंधूनं तिकीट काढलंय आणि एका बंधूला तिकीट काढण्यासाठी मी म्हणे मेहनत घ्यावी लागेल मैदानावर. मेहनत घ्यावी लागेल मैदानावर संतोष सरवळकरला. जय सरवळकरनं आज सुंदर सुरेख पद्धतीची सुरुवात चौकारानं आघात केला आहे मैदानावर आणि त्यानंतर गोलंदाजी काय केली आहे मैदानावर संतोष सरवळकरनं. सुरेख गोलंदाजी अंकुशची सुरेख गोलंदाजी. पुढे सरसावत मोठा फटका बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. विवेक गावडे ऑन फायर. डीजे
संघ मालकांना स्वतः मालक का म्हटलं जातं अक्षय, याचं उदाहरण म्हणजे मैदानावर विवेकने केलं आहे. संघाला गरज होती आणि त्यावेळी उत्तुंग होते 3 मोठे फटके 68 धावा या धावफलकावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. बॅक टू बॅक 2 मोठे फटके. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू जवळ सीमा रेषेनजदीक 4 धावांसाठी 1 बाउन्स बाहेर जातोय चेंडू. आपल्याला संधी मिळेल नक्कीच. 1 मिनिट पूर्ण समीकरण सांगूया आणि तुमचं गाणं ऐकूया. 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 72 धावा या धावफलकावर लगावल्या जात आहेत आणि येणाऱ्या कालखंडामध्ये 36 चेंडू आणि विजयासाठी आज मैदानावर 73 या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल आणि मनोज प्रतिषटकामध्ये 12.5च्या रन रेटनं खेळावं लागेल. येणाऱ्या कालखंडामध्ये रिक्वायर रन रेट असेल त्या संघासाठी म्हणजे स्वराज्य फायटरसाठी 1-2 मोठे फटके पाहिजे आहेत मैदानावर एका बाजूनं. बोलूया कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा या गावच्या आणबान आणि शान मयूर देऊलकर पहिल्या 3 षटकांसाठी आणि त्यानंतर कृष्णा देवचैल. बघूया मॅच काय होते मैदानावर. करानं विचार केला या मैदानावर सामना रोमांचक रंगेल. 73 धावांचं लक्ष. जयेश सरमळकर तोलसा या मैदानावर जलद आउट झालाय. सुनील रणसुट आउट झाला. आकाश माघारी परतलाय पण काम केलंय मैदानावर स्वतः मालक ना विवेक गावडे या मैदानावर. सरेक फलंदाजी 12 धावांची खेळी या मैदानावर. विवेक गावडे 3 षटकांच्या बरोबर तब्बल 20 धावांची खेळी. जयेश सरमळकर 13 धावा. सुनील रणसुटकर 14 धावा 9 धावा. आकाश या लेखाजोगा पाहायला मिळतोय. बाहुबली 5 ते 6 धावा. समाधीची 5 धावांची खेळी आणि या येणाऱ्या कालखंडामध्ये 73 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. कारण ऑलरेडी आपण तब्बल 45 मिनिटं सामना चालू जातोय एक इनिंगचा. 45 मिनिट लागत आहेत एका इनिंगसाठी. सो प्लीज खास विनंती थोडं लवकर करा. धन्यवाद. मान्यवर कक्षामध्ये खास आमचे जवळचे पाहुणे म्हणजे सन्माननीय पांडू गावडे तसंच सन्माननीय गोपी गावडे आपलं मंडळातर्फे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि आजच्या दिवसामध्ये एक सुरेख पंचांची जोडी जी आता काम करत सध्या बाबू टेमकर आणि महेश परब यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करतो मंडळातर्फे. असंच आमचे यूट्यूबचे जे कॅमेरामॅन तसंच डिजिटल स्कोरर आहेत त्या स्कोररांचं सुद्धा खासकर मनोज वाघ आणि त्याचं सहमत राकेश इरमाणी आपलं सुद्धा मंडळातर्फे स्वागत. राकेश एकदा हात वर करायचा है तुम्ही जर ऐकलं असाल तर. तो चलिए स्वागत पैदा पर हमारे स्कोरर जो कि जुड़ जाएंगे साथ में. किरण ओके अंपायर किरण अंगशेकर आपलं स्वतः स्वागत मंडळ. असंच परिसरामध्ये सत्यविजय गावडे यांचं आगमन होत आहे.
गावाचे प्रथम नागरिक आहेत ते सत्यविजय साहेब, आपणास खास कळकळीची विनंती आणि आम्ही शब्दसुमन तुम्ही स्वागत करतोय आणि विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसायचं आहे. तसं आमचा तो अध्यक्ष घेऊन येणार आहे जाऊन. इस बार ऑन साइड पर गेंद को खेला गया, टीप में खिलाड़ी मौजूद है, पहला रन बहुत तेज निकला, हालांकि तब तक मिलेंगे 2 रन मैदान पर. देखिए आखिरी का ओवर बहुत मायने रखेगा. जिस तरह से विवेक ने 2 छक्के 1 बाउंड्रीज लगा दी 3 गेंदों पर, वो बहुत से सवाल खड़े करेगी. लेकिन इस वक्त अगर देखा जाए तो इस मैच में 2 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर. इस बार बहुत बढ़िया क्रिकेट, वहां पर देखिए थोड़ी सी गफलत मैदान में, और उसी गफलत का पूरेपूर फायदा मैदान पर मिलता हो, शायद 2 रन वहां पर बनते हुए. देखिए आपको ग्राउंड में फील्डिंग अच्छी करनी पड़ेगी. 22 के रूप में इस वक्त इशारा अंपायर का पहुंचता हुआ, जो कि इस वक्त बाबू टेमकर इस वक्त बॉलिंग एंड पर अंपायरिंग करते हुए. दूसरी ओर से अगर देखा जाए मैदान पर तो महेश पर ये जोड़ी मैदान पर अंपायरों की. राइट हैंड बाया से, जबकि राउंड विकेट से फुल टॉस गेंद ऑन साइड पर एक तगड़ा प्रहार, मिड विकेट खिलाड़ी के बिल्कुल करीब सेकंड गुजर चुके हैं. गेंद सीमा रेखा से बाहर, 4 रन के लिए मैदान पर. धन्यवाद मसूरकर साहेब, तुम्हाला मी खास विनंती, आपण सुद्धा सामने बघायचे आहेत, कारण या स्पर्धेमध्ये आजचा शेवटचा अंतिम दिवस, डीजे साऊंड खरोखरच चांगली आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच सांगतोय की आवर्जून आपली गरज लागेल आम्हाला या स्पर्धेमध्ये. तो वापस केले लेके चलते ऑफ स्टंप के लाइन थोड़ी सी बाहर रखी है, हालांकि डॉट गेंद के साथ शुरुआत इस ओवर की. देखिए पहली 4 गेंदें डाल चुके, 8 रन खर्च हो चुके मैदान पर. सामने वाली टीम ने पहली ओवर में लगभग 18 रन जोड़े थे, 4 बाउंड्रीज लगाते हुए. और किरण ये सब कुछ जानकारी हमें देता हुआ मैदान पर. वापस खेल मैदान पर चलता ऑन साइड पर फ्लिक ऑफ द रिस्क करने के सहारे मोड़ा, हवा में रखा, गेंद को डीप में खिलाड़ी मौजूद जरूर है, लेकिन जब तक उस गेंद को उठा पाएंगे लगभग 2 रन बनते हुए आराम से. सत्यविजय गावडे यांचं मंडळातर्फे आगमन होत आहे. सत्यविजय गावडे, आपणास खास विनंती, आपल्या व्यासपीठावर बसायचं असं हार्दिक स्वागत. आणि तसंच आमचे खास जवळचे अक्षय गावडे हे जातात त्यांना आणायला, आमचे अध्यक्ष मंडळाचे. वापस खेल मैदान पर, एक अच्छी वापसी मैदान पर. ओह टाइमिंग में ऑफ ड्राइव, बहुत सुंदर शॉट मैदान पर, सिर्फ हवा में रखा, लॉन्ग ऑफ बाउंड लाइन के बाहर, 4 रन के लिए मैदान पर. 14 एक और समाप्ति के बाद. टोटल और सामने एक घमासान लड़ाई मैदान पर चलती भी. ओ क्लीन बोल्ट में सही सोच है ये. देखिए अटैक करना है तो विकेट जाएंगे मैदान पर. पहला विकेट निकला 14 रन पर.
कप्तान अब मैदान पर पहुंचता हुआ संतोष शर्मा बिल्कुल क्या करना पड़ेगा, क्या नीति है, क्या सोच है, बहुत कुछ मायने रखेगा खेल मैदान पर। लेकिन तारीफ करनी पड़ेगी, 5 खिलाड़ी ऑन साइड पर, 4 ऑफ साइड पर, ये चक्र, इस चक्र को भेदना पड़ेगा। ये बहुत सा सवाल मैदान पर, और उसके बावजूद तो लगभग 12 रन प्रति ओवर बनाने हैं, तो इसका मतलब है कि हर ओवर में एक बड़ा शॉट चाहिए। ये सोच सामने से होनी चाहिए मैदान पर। जयेश वापस मोर्चे पर, ऑन साइड पर फ्लिक ऑफ द रिस्क के सहारे मोड़ा गया गेंद को। शॉट स्कोर लेकर खिलाड़ी बहुत वहां पर तेज आता हुआ फील्ड करता हुआ एक रन बनाता हुआ अपना खाता खोला संतोष शर्मा और उसी अंदाज के साथ टीम का स्कोर मैदान पर पहुंचा 15 रन मैदान पर। देखिए आज तारीख भी 15 है, आज बिल्कुल संक्रांत है। हमेशा आपको 14 तारीख को जो कि होती संक्रांत, इस साल थोड़ी सी एक दिन आगे आ चुका है, 15 तारीख को आ चुकी है। तो लेकिन भाई मिठास है ना, वो बल्ले से बिल्कुल भूख है रनों की, और वो भूख आज भाई बनानी पड़ेगी मैदान पर इस खिलाड़ी को। ओ बढ़िया गेंदबाजी वहां पर, बिल्कुल ये अटैक करेंगे, ये तो बिल्कुल ही 7वें घोड़े पर सवार है, ये रथ में सवार है, उनको कोई सवाल नहीं पैदा होता। ये विजय रथ पर सवार रहते हैं हमेशा खिलाड़ी सिद्धेश, और उनको शेखर बिल्कुल पता है आज किसी भी गेंदबाज को छोड़ना नहीं है सामने से। ओ फिर से डॉट, कोई फर्क, 1-2 गेंदों का कोई उतना फर्क नहीं पड़ेगा। दो गेंदे लगातार डॉट से संतोष ने बात करी। संतोष ने क्या बात की, क्या ये भाई इक्का दुक्का बनाइए, गेंद पाले में भी तो छक्का लगाइए, ये सही है। काफी बाहर है गेंद, व्हाइट बॉल, इस पर बल्ला चला तो गेंद बाउंड्री के बाहर थी, लेकिन कोई आवश्यकता नहीं समझी। ये डॉट गेंद जो खेले 2 गेंदे, उसमें एक गेंद तो बिल्कुल भरकर आ चुकी है, और टीम का स्कोर अब मात्र 16 रन पर पहुंचा इस खेल में। दूसरा ओवर का खेल चलता हुआ, ये सही शॉट टाइमिंग है, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर खेलेगा, पहला रन बहुत तेज निकला, हालांकि हल्की सी गफलत, शायद दौड़ते 2 रन बन सकते, लेकिन वहां पर एक ही रन बना, और 1 रन के साथ टीम का स्कोर अब मात्र मैदान पर पहुंचा 17 रन मैदान पर। खेल चलता है दूसरे ओवर का मैदान में। बहुत बढ़िया मैच, बहुत आला किस्म का मुकाबला, दोनों टीमों के लिए बहुत मुकाबले में ताकत है, लेकिन सच सच में यही स्वराज फाइटर को प्रतियोगिता में अपने आह्वान को जीवित रखना है, तो इस मैच को जीतकर आगे जाना पड़ेगा। दिलचांद को क्या शायद किस्मत साथ नहीं, मैं कहूंगा, देखिए शॉट बिल्कुल खराब नहीं था, सोच के साथ था, लेकिन भाई बल्ले पर लगे और विकेट कीपर के बगल से फर्स्ट स्लिप तक निकले, लेग स्लिप के बगल से जाती है, बाउंड्री के बाहर थी। संतोष, आपको एक शॉट के लिए आपको बहुत बड़ी प्रैक्टिस करनी होती है, लेकिन चलिए 2 और समाप्त, तब 18 रन पर पहुंचा टीम का स्कोर। वापस कर मैदान पर चलता हूं, गेंदबाजी में तब्दीली, विवेक के हाथ में गेंदबाजी का मोर्चा मैदान पर। बहुत से सवाल, उन सवालों का जवाब संतोष शर्मा आपको देना पड़ेगा। प्रतियोगिता में सबसे ज्यादा रन बनाने वाली टीम है ये, 96 इस टीम ने बनाए, और टाइमिंग है, ताकत है, और शायद डिस्टेंस भी गेंद पार करेगी, नहीं बिल्कुल अच्छी फील्डिंग, ग्राउंड में तारीफ करनी पड़ेगी उस ग्राउंड फील्डिंग की, क्या एफर्ट लगाते हुए, क्या बिल्कुल सम्मानजनक फील्डिंग मैदान पर, जहां पर 2 रन बन सकते थे वहां पर सिर्फ 1 ही रन बनता हुआ, और उसी के साथ टीम का स्कोर अब मात्र मैदान में बदलता हुआ, जबकि 19 रन मैदान पर खेल चलता हुआ तीसरे ओवर का। लगभग 10 के आसपास प्रति ओवर आप चल रहे हैं, लेकिन आपको उससे भी ज्यादा तेज नहीं भागना है, एक और जिसका इस्तेमाल करना पड़ेगा 20-22 रन का, तो बहुत सा काम बनेगा योगेश परब इस मैदान पर, और वो संतोष के पास ताकत है। और बढ़िया गेंदबाजी वहां पर कट किया, वाइडिश गली के बगल से निकली गेंद, थर्ड मैन बाउंड्री पर, पहला रन बहुत तेज निकला है। विकेट के बीच की दौड़ अगर देखी जाए तो बहुत फुर्तीली, लगभग जहां पर 1 रन था वहां पर 2 रन बनते हुए, और इस 2 रन के साथ रनों में बिल्कुल बड़ा इजाफा, 21 पर पहुंचा टीम का स्कोर।
देखिए सही सोचे वहां पर कि खराब गेंद का इंतजार कीजिए, अच्छी गेंद पर इक्का दुक्का बनाते जाइए, एक खराब गेंद मिले उसको इसी गेंद को तोड़ फोड़ दीजिए। ये सवाल बहुत सा है, जिस तरह से विवेक ने बैटिंग की वही बैटिंग करनी पड़ेगी मैदान पर। ये लाइन बहुत दूर रखिए लाइन, ये वाइड का इशारा। देखिए कल के मैच में उस वाइड को छोड़ने के बाद जो बाउंड्री मिली वो निर्णायक थी, मगर देखिए ग्राउंड फील्डिंग में विकेट कीपर की अहमियत बहुत है, विकेट के पीछे रन बहुत है। दिलशान कुप भी आप मार सकते, पल्लू शॉट भी मार सकते। कुछ रनअप में थोड़ी सी प्रॉब्लम है, नहीं बिल्कुल नहीं, शूज बांध रहे नॉस्टा के खिलाड़ी, ये सोचकर बिल्कुल अपने आप में रोका वहां पर, और वही अंदाज था मैदान पर मुकाबले का। कारीगर सिद्ध होता हुआ खेलिए, बहुत सा मुकाबला बड़ा है, 5 ऑफसाइड पर है, सिर्फ 4 खिलाड़ी ऑनसाइड पर, लेग बैकवर्ड स्क्वायर लेग को छोड़कर बाकी सभी सर्कल के बाहर है खिलाड़ी ऑनसाइड पर। वो बढ़िया सीधा खेला गया लॉन्ग ऑन साइड पर, लॉन्ग ऑन बाउंड्री पर पहला रन बहुत तेज निकला, उससे भी ज्यादा आज बहुत बढ़िया फील्डिंग ग्राउंड पर, और टीम का स्कोर इस 1 रन के साथ अब 23 पर पहुंचा। पहले 3 ओवर में अगर 30 बनते ना तो अंतिम 3 ओवर में आप 40 बना सकते हैं, अगर आपके पास विकेट बचते तो। ये सोच के साथ ये टीम उतर चुकी है मैदान पर। लो फुल टॉस गेंद को टाइम किया, सिर्फ कवर पर रखा, हल्का से पहला रन बहुत तेज निकला, हल्की सी गपलत, उसी गपलत का फायदा, हल्की सी आपने से ढिलाई दिखाई फील्डर ने, उसी ढिलाई का इस्तेमाल किया गया, जहां पर 1 ही रन बन सकता वहां पर 2 रन बनाए गए, और वही तारीफ करनी पड़ेगी भाई, ये तारीफ के काबिल है। देखिए आप दौड़ किस बात की करते हैं, देखिए हल्की सी गेंद खराब मिली, बिल्कुल फील्ड खराब निकली तो वहां पर आपको रन निकालने पड़ेंगे, ये 1-2 रन बहुत काम करेंगे बाद में, जबकि 25 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर इस तीसरे ओवर में। फुल टॉस गेंद, टाइमिंग है, ताकत है, सीधे खिलाड़ी के झोली में है गेंद, और शायद जिस गेंद पर संतोष शर्मा अगर छक्का मारना था उसी गेंद पर आउट। शायद तो इस वक्त मिथुन रहेंगे स्ट्राइक पर मैदान पर, और टीम का स्कोर अब मात्र मैदान पर पहुंचा, जो कि 25 पर। संतोष शर्मा का एक फुल टॉस गेंद, एक बड़ी गेंद नहीं, मैं कहूंगा एक खराब गेंद पर आउट हो गए भाई, बड़े खिलाड़ी कभी कभी खराब गेंद पर ही आउट हो जाते हैं। उम्मीद बहुत थी टीम के लिए, उस खिलाड़ी से 5 रन बनाकर अपनी भारी लगभग समाप्त हो चुकी है, लेकिन अब भाई तोड़ फोड़ बैटिंग करनी पड़ेगी मैदान पर। वापस खेल, लेफ्ट हैंडर खिलाड़ी, नया खिलाड़ी मिथुन मैदान पर तैनात होता हुआ, स्ट्राइक एंड पर रहेंगे सामने से। ऑफ स्टंप के बाहर कट किया पॉइंट पर, हल्की सी खराब फील्डिंग, जहां पर आपको रन बटोरे जाएंगे, 2 रन तो मिल सकते हैं दौड़ेंगे तो। अब बिल्कुल सोच सही है, 2 रन वहां पर बनते हुए, और इस 2 रन के साथ टीम का स्कोर 27 पर पहुंचा। इस मैच में लगभग 9 रन प्रति ओवर मैदान पर बन रहे इस मुकाबले में। 3 और समाप्ति के बाद 227, लॉस ऑफ 2 विकेट डाउन। तीन ओवर में लगभग 27 रन 2 विकेट के नुकसान पर अंतिम 18 गेंदों का खेल बचा है, और यहां से लेकर जीत से पीछे 46 रन की आवश्यकता।
हमारे साथ जुड़ जाएंगे जो कि योगेश परब। योगेश, मैच बहुत कड़क है सामने वाली टीम के लिए, स्वराज फाइटर के लिए। स्वराज फाइटर को अगर जीतना है तो अब मतलब गेयर बदलना पड़ेगा मैदान में। हमारे साथ जुड़ जाएंगे योगेश परब, मैन फ्रॉम वेंगुर्ला से। मोठा फटका पाहायला मिळतोय, काऊ कॉर्नर रिझनला चेंडू सर सीमा रेषाबाहेर 6 धावांसाठी धन्यवाद कृष्णा. मॅच ऑन आहे मैदानावर जोपर्यंत शेखर गावडे मैदानावर आहे. तेहतीस धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 73 या धावसंख्येचा पाठलाग, अजून धावा करायचा आहे 40. उर्वरित काही चेंडूंचा अजून एक खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 4 आहे प्रगतीपथावर. जयेश सरमळकरचं स्वागत आहे मैदानावर नक्कीच केलंय शेखर गावडे या अनुभवी खेळाडूंना. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय, सरळ चेंडू, थांबत नाही चेंडू, बॅक टू बॅक 2 षटकार. उंच डीजे राजन मसूरकर. दोन चेंडूंमध्ये 2 मोठे फटके. बबी गार्डने मॅच कुशल आहे मैदानावर, कारण दोघांसाठी एका बाजून अग्रस्थानवर आणि या बाजूनं बॅक टू बॅक षटकारांची हॅट्रिक, षटकारांची लयलड. वाह बाई वाह. थँक्यू. अनुभवी खेळाडू, अनुभवी खेळाडूनं काय केलंय मैदानावर, 45 धावा धावफलकावर. सन्माननीय राजेश गावडेकडून शेखर गावडेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. 3 चेंडूंमध्ये 3 मोठे फटके, कामगिरी केली आहे. 45 धावा धावफलकावर. जय सरमळकरचं स्वागत केलंय बहारदार फटक्याने या मैदानावर. सकाळचं सत्र आणि वादळ गोंगावलंय मैदानावर. शेखर गावडे नावाचं ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, पंच दंडात्मक करतील गोलंदाजाला. स्वेर चेंडूचा इशारा येतोय. 3 चेंडूंमध्ये 19 धावा जवळजवळ खर्च केलाय जयेश सरवळकरनं. हे षटक एक 22 ते 25 धावांचं आलं पांडू बघा, तर मजा येईल मॅच मध्ये, कारण पांडुकांचा अजून एक लाडका खेळाडू येणं बाकी आहे, तो म्हणजे गोट्या. सांघिक धावफलकावर स्थिरावलाय निर्धाव चेंडूनं. 46 धावा धावफलकावर. अजित कुबे आहे मैदानावर आणि शेखर गावडे ऑन फायर. दोन्ही अनुभवी खेळाडू मैदानावर मिथून पाहायला मिळतोय. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, पंच दोन हात समांतर करतायत, स्वेर चेंडूचा इशारा करतायत. सांघिक धावफलकावर 47 धावा. जय सरवळकरवर धडपण आहे, वेग देण्याचा प्रयत्न होता मैदानावर. पुलटॉश पद्धतीचा चेंडू हा काम करून जातोय मैदानावर. खराब चेंडू होता, गती परिवर्तन चेंडू श्रेष्ठ आढळला जातोय. मॅच मस्त आहे पांडू काका, पण याच मॅच मध्ये एका जुन्या खेळाडून आज मैदानावर इरादे स्पष्ट केले आहेत. आपण आक्रमक खेळाडू का म्हटला जातो असं. 47 धावा धावफलकावर. 47 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 73 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा पुढे सरसा मोठा फटका खेळत 3 चेंडूंवर वापसी केली आहे. मी म्हणेन काम केलंय शेखर गावडेनं मैदानावर. उर्वरित आता अजूनही मात्र विचार केला. 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 26 धावा. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक असेल येणारं षटक, आणि जबाबदारी कोणाकडे असेल, नागेशकडे की सुनील अणसूरकर.
आणि गोलंदाजी मार्कवर स्वतः मालक विवेक गावडे. आज सुनील अणसुरकरची गोलंदाजी आपल्याला पहिलं षटक पाहायला मिळालं 14 धावसंख्येचं. जो दरवर्षी या मैदानावर सुरेख गोलंदाजी करतोय त्याला थोडंसं मागे ठेवलंय मैदानावर आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर एका व्यावसायिक खेळूची आठवण करून देणारा खेळाडू अजित सोटे ज्यावेळी आठवण येते या ॲक्शनने तो विवेक गावडे संच होतो. लढलाय आपल्या संघासाठी, सुरेख खेळाचं प्रदर्शन केलंय आपल्या संघासाठी त्यानं. तब्बल 20 धावांची बहारदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली. आणि मी म्हणेन दुसऱ्या बाजूनं जय सद्गुरू कृपा संघ या मैदानावर लाईव्हच्या माध्यमातून नक्की या स्पर्धेचा गोपीय का आनंद घेत आहेत आपले सगळे सहकारी. एक संघ पराभूत तर एक संघ आतमध्ये आणि जो संघ विजयी होईल तो अग्रस्थानवर आणि स्वराज्य फायटर जिंकला तर पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये स्थान आणि परत जय सद्गुरू कृपाला एका बाजूनं वडेश्वर 2024 ची वाट पाहावी लागेल. म्हणजे रणनीती आहे मैदानावर. एका संघावर तब्बल 3 संघ या मैदानावर अवलंबून आहेत. 3 संघांचे 13 संगम आपल्याला पाहायला मिळेल. आडव्या बॅटनं सुंदर फटका, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, सुंदर फटका पाहायला मिळतो. जमलेलगाचा डीप ऑन द कार्पेट पद्धतीचा फटका. एकेरी धावसंख्येची पावलं जवळजवळ दुहेरी धावसंख्येकडे वळली गेली आहेत आणि 2 धावा या सहजासहजी पूर्ण करत दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर मचाल मारतोय. 49 धावा धावफलकावर. समीकरण या मैदानामध्ये 11 चेंडू विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. 11 चेंडूतील 7 ते 8 चेंडू शेखरनं खेळावे, 4 मोठे फटके मारावे हा कानमंत्र संतोष सरमळकरचा शेखर गावडे आला. आणि दुसऱ्या बाजूने जयेश सरमळकरनं सांगितलंय प्रत्येक मोठ्या फटक्यापासून वाचायचं आहे. धावून कितीही धावा काढून देत पण मोठा फटका वाचवायचा आहे हा कानमंत्र आहे. तो मात्र गावडे वॉरियर्स संघाच्या गोलंदाजांना. आडव्या बॅटनं सुंदर फटका पाहायला मिळतोय. या 2-2 धावा येणाऱ्या कालखंडामध्ये विचार केला तर महत्वाच्याही असतील. सुंदर क्षेत्ररक्षण स्क्रीनवर बाहुबली परतीची पेक एकेरी धावसंख्येने सांघिक धावफलकावर 50 धावा पूर्ण होत आहे. स्वराज्य फायटर संघाचा अर्धशतकी खेळ पूर्ण होत आहे आणि अजूनही मात्र 23 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 23 धावा मैदानावर. स्टार्ट मैदानावर केली आहे जरूर, कारण काल रोहित स्पोर्ट बेंगलोरची स्टार्ट जी बबलू पाटीलनं केली होती मैदानावर त्याची स्टार्ट मॅच केली आहे मैदानावर स्वराज्य फायटरच्या शेखर गावडेनं. 3 उत्तुंग फटके, दडपण आहे गोलंदाजावर मी म्हणेन, कारण सेट खेळाडू मैदानामध्ये, अनुभवी खेळाडू मैदानामध्ये. शेखर गावडे ऑन फायर. सकाळच्या रात्रात वादळ गोंगावलंय मैदानावर. मोठा फटका, धोक्याची घंटा वाजले. 3 ते 4 खेळाडू एकत्र झाले मैदानावर, पण ऐनमुखेच्या क्षणी बॅकअप अतिशय पाहायला मिळतोय तो सुनील अणसुरकरचा. एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये 2 धावेने सांघिक धावफलकावर 54 धावा या धावफलकावर. 54 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि कालखंडामध्ये पाठलाग करायचा आहे 73 या धावसंख्येचा.
नोबे असल्यामुळे चेंडू भिसवला जातोय आणि चेंडू सरळ वन बॉल सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी डीजे. काय बॅटिंग केली आहे मैदानावर शेखर गावडेनं. किती धावांवर खेळतोय शेखर गावडे मनोज. 21 चेंडूमध्ये 42 धावा शेखर गावडेने टाळ्या वाजवूया आपण मैदानावर. 21 चेंडूत 42 धावांची अजूनपर्यंत बहारदार केली. षटकार चौकारांची लयलूट या मैदानावर. त्या षटकार ठोकतोय तब्बल 3 षटकार आणि त्या जोडीला दुहेरी धावसंख्या 3 चौकार ते 4 चौकार टोलावतोय मैदानावर. 21 चेंडू 42 धावसंख्येवर खेळतोय. दुसऱ्या बाजूनं मिथून आपल्याला वैयक्तिक 5 या धावसंख्यावर 6 चेंडू विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होतोय तो नागेश आपल्याला पाहायला मिळतोय. 58 धावा धावफलकावर. 6 चेंडू विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. मॅच अतिशय सुंदर आहे मैदानावर कृष्णा. कारण समोर सेट खेळाडू आहे शेखर गावडे. मिथुनला कामगिरी करावी लागेल. आज मात्र कार्य करावं लागेल. प्रत्येक चेंडू असेल लाख मोलाचा स्वराज्य फायटरसाठी. आणि गोलंदाजी मार्गवर कोण आहे. गोलंदाजी मार्गवर हे मैदान जाणं अतिशय रंगवलंय आपल्या फिरकी गोलंदाजीनं. तो फिरकीचा जादूगार सज्ज होईल मैदानावर. नागेश पाहायला मिळतोय. बॅट हलकीशी कट लागते. चेंडू होतोय निर्धाव. शेखर गावडेला जास्तीत जास्त चेंडू पेस करायचे मैदानावर. 5 चेंडू विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 15 धावा. मॅच अतिशय सुंदर आहे. ऑन आहे मॅच मैदानावर. मिथूनकडे क्षमता आहे पण ते कार्य करावं लागेल आज मात्र मिथून. नाहीतर वाट पाहावी लागेल वडेश्वर चषक. 5 चेंडू 15 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. झेल टिपला तर नवीन खेळाडू असेल आणि सरते शेवटी या ठिकाणी हातातून चेंडू निसटतोय. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पुढे सरकला. 59 धावा धावफलकावर. एकोणसाठ धावा या धावफलकावर. 4 चेंडू विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. 21 चेंडू मध्ये 42 धावांची जरा बहारदार खेळी केली आहे मैदानावर. तो फलंदाज आहे. संतोषनं सांगितलंय मैदान कॉमेंट्री डगआउट मधून की 4 चेंडू शेखर गावडे तू घे. काय होईल ते होईल पण बघूया काय होतंय मैदानावर. सुरेख पद्धतीचा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. 3 चेंडू विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. एका बाजूनं जय सद्गुरू कृपा प्रार्थना करतोय. दुसऱ्या बाजूनं स्वराज्य फायटरची तळमळ मेहनत चालू आहे मैदानावर. एकोणसाठ धावा धावफलकावर. 3 चेंडू विजयासाठी 14 धावा. 3 मोठे फटके पाहिजे मैदानावर 14 धावांसाठी. 6 चेंडू 15 धावा. 1च धाव खर्च करतोय. सुरेख गोलंदाजी. मोठा फटका. बॅक टू द बॉल. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत. एकेरी धावसंख्येची पावलं जवळ ही दुहेरी धावसंख्येकडे मिळतात. खराब थ्रो आणि 2 धावा. आता मॅच ऑन आहे पांडुवाका. 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. या चेंडूवर भवितव्य आहे 2 संघांचं. जय सद्गुरू कृपा आणि स्वराज्य फायटरचं.
हा चेंडू लाख मोलाचा 2 संघांसाठी आहे. बॅटची हलकीशी कट लागते, फटका या ठिकाणी. जय सद्गुरू संघ कृपा संघ मैदानावर किट घालायला घेतलंय घरी गोपी काका, कारण गोपी काकांना आधी पाठवलंय आणि आम्ही मागून येणार हे सांगितलंय आणि गोपी काका आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी स्थानबद्ध झाले आहेत. पण जय सद्गुरू कृपा पुन्हा एकदा या मैदानावर आज दिसेल खेळताना जिवंतच्या स्वरूपात या ठिकाणी होतोय की काय, कारण जगलेत काका नक्कीच, पण प्रार्थना आहे गोपी काकांची बहुतेक करून. 61 धावा. सुंदर गोलंदाजी. पण एक विनंती असेल सर्व मित्रांना, शेखर गावडे टाळ्यांचा आवाज करूया आपण. सुंदर खेळाचं प्रदर्शन, काय फलंदाजी केली आहे मैदानावर. अनुभवी खेळाडू टाळ्यांच्या आवाजात त्याचं जरूर स्वागत करूया. स्वराज्य फायटर संघालक सन्मान्य चिंतामणी गावडे आपल्याला पुन्हा शुभेच्छा APL साठी.